स्वामी, यमू आमचं आयुष्य आहे हो. तिच्या नजरेत थोडी जरी भीती दिसली ना तरी आमचं आयुष्य डळमळतंय. म्हणून विचारतोय स्वामी, हे काय घडतंय? आणि यापासून यमूचं रक्षण कसं होईल? स्वामी, हे सगळं कधी थांबणार? आमचा हा त्रास कधी संपणार? कोणाचा त्रास? आमचा त्रास स्वामी. सोमेश, तुझ्या खिशात काय आहे? खिशात ही काही नाणी आहेत. हे धन कोणाचं आहे? हे धन तुमचंच आहे स्वामी. तुझ्या घरात राहतोस ते घर कोणाचं आहे? घरही तुमचंच स्वामी. तुला जे शरीर मिळालंय ते कोणाचं आहे? तुमच्यामुळेच स्वामी. अरे जे तुमचं आहे जर का ते सगळं आमचं आहे तर मग कशाला चिंता करतोयस? यमू, बस बाळा इथे. यमू, आम्हाला सांग आम्ही कोणाचे? आमचे. अरे आम्ही तुमचे असताना तुम्हाला निश्चिंत राहता का येत नाही? जसे तुम्ही आमचे भक्त आहात तसेच यशोदाही आमची भक्त होती. तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे बोलावून घेतलंय. आज न्याय होणार. न्याय? कसला न्याय? यशोदा वंशांवर अन्याय झालाय का? आणि कसला अन्याय आणि कुणी केला? शिव शंकर शंभू. अहो अहो, ही तुमची अवस्था मला पाहवत नाही हो. मी काय करू? मला सांगा तुम्ही. तुम्हाला कशाने बरं वाटेल मला सांगा. सुभद्रा, मला वाटतं सुभद्रा. अहो, मी वैद्य बुवांना बोलवायला गेले पण ते पंढरपूरला गेलेत. मला माहित नाही ते कधी येणार आहेत. माझं कसं होणार सुभद्रा? बरं कसं होणार सुभद्रा? हो, मला पण काय करावं ते सुचत नाही हो. तुमचा हा त्रास मला माझ्या डोळ्यांनी बघवत नाही. मी आता काय उपाय करू मला काहीच कळत नाही. त्या वैद्य बुवांनाही आजच पंढरपूरला जायचं होतं का? तुम्ही त्या दगडाला हात लावायला नको होता. हे सगळं त्या सोमेश भाऊजींनी केलेलं चेटूक आहे. तो दगड मंतरलेला होता असं वाटतंय मला. सोमेश भाऊजींना त्यांची संपत्ती आपल्या नावावर करायचीच नव्हती कधी, म्हणून हे सगळं झालं. तुम्ही दुसऱ्यांदा कागद बनवायला गेला, वाटलं सगळी संपत्ती आपल्या नावावर होईल, पण हे काहीतरी भलतंच होऊन बसलंय. काका, काकू, थांबा, तिकडेच थांबा तुम्ही. थांबा, तुम्हाला एक पाऊलही आत टाकू देणार नाहीये मी. काय झालं वहिनी? का थांबवलं?
आणि अशा ओरडताय का? वहिनी, वहिनी, दादाला हे काय झालंय? कसं झालंय? दादा, वहिनी, हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय. तुम्ही आलात आणि नरटी लागली. आमच्यावरती किती संकट कोसळतात माहितीये का तुम्हाला? अजून काही होण्याच्या आत तुम्ही इथून निघून जा. वहिनी असं का बोलताय? हो, आम्हीही तितकेच हतबल आहोत यामुच्या बाबतीत. वहिनी, मला एकदा तरी दादाला पाहू द्या. त्याला उपचार द्यायला हवेत. नाही, तुम्हाला जाऊ देणार नाहीये मी आता घरात. आता ह्यांना फक्त तुमच्या संपत्तीची गरज आहे. तुमच्या ताईची शेवटची इच्छा पूर्ण करा. तुमची सगळी संपत्ती आमच्या नावावर करा, मग ते लगेच बरे होतील. तुम्ही इथेच थांबा, आलेच मी. घ्या, स्वाक्षरी करा ह्याच्यावर. वहिनी, मी सगळं तुम्ही जे म्हणाल ते करतो. फक्त मला एकदा दादाकडे जाऊ द्या, त्याच्यासोबत बोलू द्या. नाही, तुम्हाला काहीच फरक पडत नाही ना. तुमचा दादा मेला तरी तुम्हाला चालेल ना? ठीक आहे, नका करू मग सही. नाही नाही वहिनी, असं येडवाकडं काहीतरी बोलू नका. मी आधीच यशोदा ताईला गमावलंय. मला आता दादाला गमवायचं नाहीये. द्या तो कागद. अहो, आपण इथून निघून जाऊया. आपल्यामुळे जर गोष्टी बिघडणार असतील तर आपण इथून निघून गेलेलंच बरं. वहिनी, आम्ही निघतो. दादाची काळजी घ्या. थांबा. काकू, मला तो आतला दगड घ्यायचा आहे. घे, घेऊन टाकतो दगड. आम्हाला नकोच येतो. एकदाचा घेऊन जा बाई तो दगड. इथे राहिला तर अजून काहीतरी विपरीत होईल. श्री स्वामी समर्थ. सुभद्रा आणि दत्ताजी, तुमची घटिका भरत आली आहे. आता तुमची वाटचाल स्वविनाशाकडे. स्वामी, एक विचारू? सोमेश आणि यशोदा एवढे सज्जन आहेत, तर हा दत्ताजी दुर्जन आणि लोभी कसा? हे घे.
काय पळा. स्वामी मी हे घेऊ फार भूक लागली हो. माई मला पेरू फार आवडतो, द्याल थोडासा. पेरू हवाय हो. दे. तू हिला का दिला अर्ध फळ? स्वामी त्यांना इच्छा झाली ना पेरू खायची म्हणून दिला. खाऊ दे. हेच चुकतं तुमचा. तुमचा चांगुलपणा कधी कधी समोरच्याला वाईट सवय लावतो. त्याला असं वाटतं की जे त्याला मिळालंय ते अपुरं आहे म्हणून तो तुमच्या वाटेचे हिसकावून घ्यायला बघतो. आणि ते हिसकावताना किंवा ओरबाडून घेताना त्यात काही चुकीचं वाटत नाही त्याला. दत्ताजीच्या बाबतीत हीच चूक केली सोमेश आणि यशोदाने. दत्ताजी लहानपणापासून लोभी होता. समोरच्याचा वाटाही आपल्याला कसा मिळेल याकडे त्याचा ओढ होता. आणि या दोघांना वाटायचं की याला जास्त भूक आहे म्हणून ते देत गेले. कालांतराने लोभीपणा वाढत गेला आणि शेवटी विकोपाला गेला.